महाराज पहिल्याच्या लेकरांना पाळण्यामध्ये झोपवलं, माता वर्ग गाणी म्हणत होत्या आणि त्या लेकरांना चटकन झोप लागत होती. पहिलं होतं, पण आता ते राहिलं नाही. आता ते स्टँडचे पाळणे निघालेत एवढूशी, त्याचा झोकाही बसणार, काही होत नाही. पहिलेचे पाळणे बघा तुम्ही, फार मोठी दोरी, त्याला इकडून तिकडं तिकडून इकडं, त्या भिंतीकडून या भिंतीकडं, मोठा झोका दिला की लेकरू झोपी जायचे. आता एकाच जागेवर डुडुक 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 डुडुक, कशाचं झोपालाय ते लेकरू. पहिल्याच्या माता मावल्या गाणेही तसेच म्हणत होत्या महाराज. काय ते पूर्वीचे गाणे होते. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. बघा बघा, एवढं सुंदर म्हटल्यावर ते लेकरू का झोपणार नाही. पण आताच्या माऊलीला सवयच राहील नाही गाणे म्हणायची. गाण्याचे येईना तर काय महाराज, आमचं लेकरू चटकन मोबाईलचं गाणं लावून दिले की झोपी जाते. बघा, मोबाईल वरचे गाणे लावून देत असते लहान लेकराला जन्मलेले. लहानपणापासून त्या लेकराला कशाची सवय, मोबाईलची सवय, आणि त्याला दूध पाजवतात त्या बाटलीमध्ये. लहानपणापासूनच त्याला बाटलीची सवय. पुन्हा मोठं झाल्यावर ते बाटली शिवाय राहत नाही. कोणती का होईना बाटली घेतल्याशिवाय राहत नाही. आता आम्हाला एक बाटली दिली स्प्राईटची महाराज. म्हणून लहान मुलांना हे पहिल्याच्या जमान्यामध्ये होतं महाराज. आताही काही काही गाणे म्हणतात आमच्या इकडे. ते गाणे कसले म्हणतात महाराज सांगू काय तुम्हाला एक गाणं.